हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? ओय पार्टी व्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आता मे महिना चालू आहे, पण यावर्षी काय मे महिना आहे असं वाटलंच नाही. लवकर पावसानं सुरुवात केली, त्यामुळे पावसाळ्यातच सगळे दिवस गेले. पण आज बऱ्यापैकी पाऊस जरा कमी आहे, तर म्हटलं फिरायला जाऊया. तर ब्लॉग तो आज हम जाने वाले हैं स्विमिंग टैग को, तो चलिए शुरू करते हैं. मुलं पण खूप कंटाळली होती घरी बसून. महिनाभर काय त्यांना बाहेर जाताच आलं नाही पाऊस असल्यामुळे. तर आज जरा बऱ्यापैकी पावसानं कमी आहे, तर म्हटलं जाऊया. तर बघा आज सकाळ काही निघालेलं आहे. मस्त वातावरण आहे, कोवळाचं ऊन पडलेलं आहे. घरापासून जवळच असल्यामुळे 10 ते 15 मिनिटातच आम्ही पोहोचलेलो आहे त्या ठिकाणावर आहे. तर या ठिकाणाचं नाव आहे आनंद कृषी पर्यटन केंद्र बोरगाव. या ठिकाणी बघा आता आम्ही आलेलो आहे. तर बघा छान वाटत आहे वातावरण. फर्स्ट टाईम आम्ही आलेलो आहे. मागच्या गेल्या उन्हाच्या सुट्टीमध्ये पण आम्ही जानकी वॉटर पार्कला गेलेलो, इथून जवळच आहे. तर आज म्हटलं या ठिकाणी भेट देऊया. तर आल्या तिकीट वगैरे काढलेले आहे लहान मुलांचे. 12 वर्षाच्या आतील जर मुलं असतील तर 350 आणि त्यावरती 12 वर्षाच्या पुढे जर असतील तर 450 असे तिकीटचे दर आहेत. तर चला तुम्ही देखील आमच्यासोबत आणि एन्जॉय करूया. आज जाता म्हटलं सेल्फी वगैरे काढूया. बाकीची मुले तर पळाले पुढं, त्यांना समोर दिसलं तसं. तर आम्ही आपले एक सेल्फी वगैरे काढला आणि म्हटलं चला जाऊया आता. वाव, काय मस्त फ्रेश वाटते ना वातावरण. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढं आल्यानंतर आम्हाला होडी दिसले, तर त्यामध्ये आम्ही सगळे बसलो आणि म्हटले सेल्फी काढूया. फोटो वगैरे काढले बसल्यानंतर. मस्त वाटत होतं. आल्या गेटमधून आत एंट्री केल्यानंतरच आहे. तिथे गेल्यानंतर 9 साडेनऊच्या दरम्यान नाश्ता वगैरे असतो. तर तिथे आम्ही पोहोचल्यानंतर बोलले की लवकर या, नाश्त्याची सोय करून ठेवलेली आहे. तर त्यासाठी आम्ही तिथे जास्त वेळ थांबलो नाही. गेलो म्हटलं सामान वगैरे रूम वगैरे देतात, तर सामान वगैरे काय ठेवायचं असेल तर त्यामध्ये ठेवायचं असतं. कॅन्टीनमध्ये आलो तर मस्त पावभाजीचा होतो. तर सगळ्यांना भूक वगैरे लागली होती. घरातून काय नाश्ता वगैरे करून आलो नव्हतो, त्यामुळे आता पावभाजी खाऊन घेतो. त्यानंतर मग आम्ही रूममध्ये साहित्य वगैरे ठेवण्यासाठी आलेलो आहे. सगळं जे बॅग वगैरे होते, तर चेंजिंगच्यासाठी वगैरे लहान मुलांचे कपडे वगैरे आणले, त्यासाठी 2-3 बॅग होत्या. तर ते म्हटलं आधी ठेवूया, नंतर मग फिरून घेऊया. तर ते आम्ही ठेवण्यासाठी रूम वगैरे मध्ये आलेलो आहे. तर बघा रूम देखील छान आहे, मस्त वाटली. की काही ठिकाणी म्हणजे कॉमनमध्ये असतं, तर हे प्रत्येकासाठी सेपरेट होतं, त्यामुळे आपलं प्रायव्हसी वगैरे राहत होती. तर आम्ही साहित्य वगैरे ठेवलं आणि त्यानंतर मग आता आम्ही खाली आलेलो आहे. तर म्हटलं चला आता फिरून घेऊया पार्क वगैरे कसा आहे तो. या ठिकाणी बघा आम्ही फोटो वगैरे काढली. लहान मुलं खेळत होती, मस्त गार्डन आहे. तर त्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी, मोठ्यांसाठी असं छान छान आहे. तर आम्ही देखील एन्जॉय केलं. बराच वेळ आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 तास त्या एरियामध्ये थांबलो. त्यानंतर मग स्विमिंग पूलला जायचं होतं. पाहताय ना सगळे कसे एन्जॉय करतायत मस्त. बऱ्याच दिवसांनी असं ऊन पण पाहायला मिळत आहे, नाहीतर रोज सारखा पाऊस चालूच होता. गाइस तो हम अभी जाने वाले हैं स्विमिंग पूल में, तो चलो. अरे मराठीत बोल.
मुलांना पण खूप थंडी वाजायला लागली, आम्हाला पण वाजायला लागली. त्यानंतर मग आम्ही आलेलो आहे आणि कपडे वगैरे चेंज केलेले आहेत परत, आणि परत मग आलेलो आहे. तर इथे बघा हॉरर हाऊसमध्ये जायचं आहे, तर त्यासाठी आम्ही आलेलो आहे. लहान मुलं होती ती घाबरायला लागली, त्यांना भूतासारखं असं वाटत होतं. त्यानंतर मग खाली उतरून आल्यानंतर मग आम्ही जे बाकीचं काय काय राहिलं होतं पाहायचं. तर या ठिकाणी देखील बघा पूर्ण असे वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या टाईप्समध्ये मिरर वगैरे आहेत, तर ते पण छान वाटत होतं पाहायला बघा. सगळं फिरून होईपर्यंत 1 वाजले होते. तर आता जेवणाचं टायमिंग झालं होतं, बराच वेळ खेळल्यामुळे स्विमिंग पूलमध्ये गेल्यामुळे भूक पण लागली होती. तर आता आम्ही जेवणासाठी आलेलो आहे. तर जेवणामध्ये बघा किती छान असं मेनू आहे. ते झाल्यानंतर मग आम्ही बैलगाडीमध्ये आलेलो आहे. तर अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं. सगळ्यांना आवडलं, ते ठिकाण देखील आवडले आणि त्यांची सर्विस देखील आवडली. तर छान वाटलं. तर तुम्ही देखील नक्की व्हिजिट द्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.